11th ॲडमिशन 2026-27. तर भरपूर विद्यार्थी विचारत होते की व्हॅकन्सी लिस्ट कुठे चेक करायची, कारण की तुम्ही जर राऊंड 2चा फॉर्म भरत आहे तर राऊंड 2साठी किती जागा शिल्लक आहे, कारण की राऊंड 1 हा संपलेला आहे. तर राऊंड 1मध्ये जेवढ्या जागा भरल्या गेलेल्या असेल त्या जागा फुल होऊन जातात आणि त्यानंतर उरतात त्या म्हणजे रिमेनिंग जागा. तर रिमेनिंग जागा कुठे चेक करायचं बघा. सर्वात प्रथम साईडवर या. साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये होमच्या बाजूला सर्च कॉलेजचं एक ऑप्शन दिलेलं आहे, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. सर्च कॉलेजला क्लिक केलं तुम्ही की बघा स्ट्रीम वाईज कॉलेज व्हॅकंट लिस्ट. तर इथून तुम्ही कॉमर्स, सायन्स आणि आर्ट या प्रकारे जी लिस्ट दिलेली आहे ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे त्या कॉलेजची लिस्ट तुम्ही ओपन करून त्यामध्ये किती जागा शिल्लक आहे हे संपूर्ण माहिती चेक करू शकता. या अगोदर हे ऑप्शन सर्च कॉलेजमध्ये दिलेलं होतं, परंतु आपण भरपूर ठिकाणी व्हॅकन्सी लिस्ट म्हणजे रिमेनिंग व्हॅकन्सी लिस्ट चेक करत होतो, परंतु हे ऑप्शन अजूनपर्यंत मिळालेलं नव्हतं. आता हे ऑप्शन मिळालेलं आहे आणि हे ऑप्शन संपूर्ण विद्यार्थी आता बघू शकतात. तर तुम्हाला यावरती क्लिक करून एक फाईल तुमच्यासमोर डाउनलोड होऊन जाणार. ती फाईल तुम्हाला ओपन करायची आहे. तर ती फाईल ओपन करून तुम्ही त्यामध्ये संपूर्ण माहिती बघू शकतात. तर या प्रकारे तुम्ही ज्या कॉलेजची तुम्हाला व्हॅकन्सी लिस्ट चेक करायची असेल ती चेक करा आणि आपले राऊंड 2चे फॉर्म कंप्लीट करा. यामध्ये नवीन विद्यार्थी, त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे ते विद्यार्थी नवीनमधून रजिस्ट्रेशन करणार. ज्यांनी फॉर्म भरलेला होता, चुकला होता, ते एडिट करणार. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पार्ट 2चा फॉर्म ज्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे कॉलेजेस. संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे. आणि जो पार्ट 2 आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि 11th ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.